गणेश देवतेच्या त्याच्या शरीराच्या वर्णनांच्या आधारे आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात। गणेशाच्या देवतेचं कान हे मोठे दाखवलेले आहे। कान मोठं दाखवण्याचं कारण काय? तर आपण जसं लहान मुलांना म्हणतो की नाही, जरा कान मोठं करून ऐक मी काय सांगायला लागलोय ते, म्हणजे कान हे संवेदनशील आहे आणि ते लक्षपूर्वक ऐकण्याचं ते साधन आहे। आणि त्या गणेश देवतेनं समाजातल्या सगळ्या गोष्टी मोठ्या कानानं ऐकलेल्या आहेत, म्हणजे सहन करण्याची शक्ती या देवतेकडे आहे। आणि म्हणून ज्या व्यक्तीकडं ऐकण्याची शक्ती आहे, सामावण्याची शक्ती आहे, निर्णय करण्याची शक्ती आहे, पारखण्याची शक्ती आहे, एकाग्रतेची शक्ती आहे, सहन करण्याची शक्ती आहे, तीच व्यक्ती देवासमान बनू शकते। आपण सुद्धा व्यवहारामध्ये काय म्हणतो, एखादा व्यक्ती खूप गुणवान असतो, वंदनीय असतो, चारित्र्यवान असतो, नैतिक मूल्यवान असतो, त्याला आपण म्हणतो हा माणूस देवासमान आहे। म्हणजे ही जी गणेश देवता आहे, या देवतेनं आपल्या जीवनामध्ये हे सगळे गुण आचरणात आणलेले आहेत, सगळ्या सात्विक शक्ती आपल्या आचरणात आणलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे ती देवता अनेकांचं कल्याण करण्यासाठी निमित्त झालेली आहे। म्हणून गणेश ही विघ्न विनाशक देवता मानलेली आहे। गणेश ही आदिदेव मानलेला आहे। गणेश हा शिवाचा पुत्र मानलेला आहे। आणि शिव कोण आहे? तर शिव हा सगळ्या विश्वाचा, मानव जातीचा कल्याण करणारा विश्व कल्याणकारी परमात्मा आहे। म्हणजे गणेश ही देवता परमेश्वराचा तो श्रेष्ठ सुपुत्र आहे। त्या गणेशानं त्या ईश्वराकडून सर्व गुण आणि सगळ्या श्रेष्ठ शक्ती आपल्या जीवनामध्ये धारण केलेले आहेत आणि म्हणून गणेश ही देवता वंदनीय आहे, पूजनीय आहे। आज पाहतो फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही आहे, तर महाराष्ट्राबाहेर संपूर्ण भारतवर्षामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा अनेक देशांमध्ये या गणेशोत्सवाच्या सणाच्या निमित्तानं गणेशाचं किती मोठ्या प्रमाणामध्ये भक्ती पूजन करत असतात, ज्याचे गणेश देवताचे करोडो भक्त आहेत। मग करोडो भक्त त्या गणेशानं जे निर्माण केले, म्हणजे करोडो भक्तांच्या जीवनातली विघ्न काय केली, नष्ट करण्याची त्या गणेश देवतेकडे शक्ती आहे। का? कारण त्या गणेशानं त्या ईश्वराकडून, त्या शिव परमात्म्याकडून शक्ती घेतलेली आहे आणि म्हणून गणेश ही बुद्धी देवता आहे, गणेश ही विद्येची देवता आहे। म्हणून आपण शाळेमध्ये मुलांना घालतो, वहीच्या पहिल्या पानावर आपण काय लिहितो? श्री गणेशाय नमः। एखादी चांगल्या कामाची सुरुवात करतो, वही पूजन करतो, तर त्या वहीच्या पहिल्या पानावर श्री गणेशाय नमः असं लिहितात। व्यवहारामध्ये सुद्धा काय म्हणतात? गणेशचं नाव घेऊन तुम्ही स्मरण करून सुरू करा। म्हणजे गणेश हा शब्द मुखातून येणं हेच शुभ आहे, हेच मंगलमय आहे, हेच कल्याणकारी आहे। तर अशा त्या गणेशानं त्या ईश्वराकडून, त्या शिव परमात्म्याकडून जे आध्यात्मिक ज्ञान आहे, जी आध्यात्मिक शक्ती आहे, ती प्राप्त केली आणि हजारो लाखो लोकांना त्यांचं जीवन निर्विघ्न बनवलं, व्यसनमुक्त बनवलं, क्रोधमुक्त बनवलं आणि खऱ्या अर्थानं जीवन कल्याणकारी मंगलमय बनवलं। तर हेच तत्वज्ञान, हेच आध्यात्मिक ज्ञान प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं संपूर्ण विश्वातील मानवजातींना देण्याचं कार्य जवळजवळ 90 वर्षापासून चालू आहे। ह्या ब्रह्माकुमारी विद्यालयाचं कार्य देश आणि विदेशामध्ये 140 देशांमध्ये चालू आहे आणि हे ज्ञान देऊन नराला नारायण आणि नारीला लक्ष्मी, म्हणजे मनुष्यापासून मनुष्यामध्ये देवत्व कसं येऊ शकतं, मग मनुष्यामध्ये देवत्व असतंच, फक्त ते आपण चिंतन करून, त्याचं ध्यान करून, त्याचं वाचन करून, त्याचं मंथन करून आपण आपल्या जीवनामध्ये, आचरणामध्ये चांगली मूल्य,
चांगले गुण निर्माण करून आपण गुणवान, शक्तिवान, श्रीमंत, धनवान, आदर्श बनू शकतो. आणि म्हणून गणपती हा शब्द काय सांगतो? गुणांचा पती. ज्या देवतेमध्ये सगळे गुण आहेत, चांगले गुण आहेत, असा तो गणपती. गण या शब्दाचा दुसरा पण अर्थ आहे. गण म्हणजे जनता, गण म्हणजे प्रजा, गण म्हणजे लोक. जो लोकांचा पती आहे, जो लोकांचं कल्याण करण्याचं कार्य करतो, तो आहे गणपती. तर अशा त्या गणेशाला खऱ्या अर्थानं आपण जाणून घेऊन त्याच्या समान बनण्याचा आपण संकल्प करूया. आणि त्याचसाठी जे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे आत्मिक ज्ञान आहे, जे पारमार्थिक ज्ञान आहे, जे चारित्रिक ज्ञान आहे, जे जीवनाला आज आवश्यक आहे. आजच्या या कलियुगाच्या काय म्हणू आपण, खूप अस्थिर अशा वातावरणामध्ये आपण जीवन जगतोय. जीवनामध्ये अत्याचार, भ्रष्टाचार, लाचलुचपत ह्याचा उतू आलेला आहे, ओव्हरफ्लो झालेला आहे. आणि त्यामुळे माणसांचं मन हे संवेदनशील आहे. अशा वेळेला माणसाच्या जीवनामध्ये एक स्थिरता, एक एकाग्रता येण्यासाठी अशा आध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे. आणि तेच आध्यात्मिक ज्ञान ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या वतीनं दिलं जातं. याच ब्रह्माकुमारी विद्यालयाची एक शाखा आपल्या हुपरी शहरामध्ये, या महावीर नगरामध्ये सूर्या कॉलनी इथं आहे. त्या ठिकाणी हे ज्ञान मोफत सर्वांना दिलं जातं. तेव्हा आपण सुद्धा या गणेश उत्सवाच्या निमित्तानं तुम्हा सर्व भक्तजनांना, तुम्हा सर्व साधक बंधू भगिनींना मी आग्रहाची विनंती करतो की आपण एक दिवस थोडासा वेळ काढून हे ईश्वरीय ज्ञान काय आहे आणि या ज्ञानाच्या आधारे आपलं जीवन कशा पद्धतीनं आनंदी, सुखी, समाधानी, निर्विकारी बनतं हे आपण अनुभव करा. त्यासाठी आपल्या सर्वांना खूप आग्रहाची मी विनंती करतो आणि इथं थांबतो. या ठिकाणी आज आपल्या सर्वांना व्यसनमुक्तीचं